नमस्कार विद्यार्थी पालक शिक्षक मित्र रविवारी आदिराज एज्युटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की विद्यार्थ्यांनी कोणतं मीडियम घ्यावं, कोणतं मीडियम त्यांच्यासाठी परफेक्ट राहील, त्यासाठी पालकांनी कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा, निर्णय घेण्यासाठी उपयुक्त राहील असा हा व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये खूप चांगल्या कमेंट्स आलेले आहेत, पण एका कमेंट्सने माझं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि ती कमेंट आहे, डिसिजन आम्हीच ठरवतो, तुम्ही फक्त पुस्तकं विका। मला थोडंसं आश्चर्य वाटतं आहे। पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ बनवताना कमीत कमी माझे 10-15 दिवस गेले आणि हा सर्वकष व्हिडिओ आहे आणि रेफरन्स मी अभ्यासले आणि त्यातून हा व्हिडिओ बनलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये घेण्यासारखं काय आहे त्याच्याविषयी न बोलता पुस्तकं विका, आम्ही आमचा निर्णय घेतो, हे खरं आहे ना। एक महाराष्ट्रीयन व्यक्तीची मनोभूमिका, एक मानसिकता आपल्या यातून लक्षात येते असं मला वाटते। आणि बऱ्याच वेळा माझ्या मनामध्ये प्रश्न पडतो की जेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पहिली 10 नावं काढली तर त्यामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रीयन व्यक्ती का नाही आहे ना, त्याचं कारण इथे दडलेलं आहे। कारण का आपण शिक्षण आपण विकण्याला कमी लेखतो। आता ह्याच व्यक्तीचं पाहणं की तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही पुस्तकं घ्या, हा व्हिडिओ पहा, व्हिडिओमधून तुमच्या मुलाला तुम्हाला काही व्हॅल्यू मिळते का ते पहा। परंतु मला असं वाटते की जर खऱ्या अर्थाने आपली मुलं येणाऱ्या काळामध्ये सक्षम बनावी, श्रीमंत बनावी, तर मला असं वाटते की त्यांना विकण्याची कला येणं गरजेचे आहे। आणि खऱ्या अर्थाने पहिल्या 10 श्रीमंतामध्ये महाराष्ट्रीयन व्यक्ती तेव्हाच येईल जेव्हा आपण विकणे या गोष्टीकडे सार्थ अभिमानाने पाहू। हे तुम्हाला कसं वाटलं ते जरूर कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद, थँक्यू।